शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय उन्हाळी मिरचीमध्ये फुलांचं ड्रॉपिंग थ्रिप्समुळे उत्पादनात घट येते. मग आपल्याला आजचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. उन्हाळी हंगामात मिरची पिकातील ब्लॅक थ्रिप्स व फुल ड्रॉपिंग थांबून भरघोस उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या ठिकाणी साधारणतः 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. प्लॉटचा पहिला तोडा सुरू झालेला आहे आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत. सगळा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला, की कारण या वाढत्या उन्हामध्ये आपल्याला फुलांचं ड्रॉपिंग, फुलामध्ये येणारा थ्रिप्स, त्यामुळे होणारं नुकसान आणि उत्पादनात येणारी घट, त्यावर आपल्याला कशा उपाययोजना करता येतील, कुठले कीटकनाशक, कुठल्या संजीवकांचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनात भर टाकता येईल, त्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. मित्रांनो, माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचं नाव मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव शरद दगू राजदेव, राहणार लखमापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 8975099404. डॉक्टर किसानची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? सर, मी मागच्या वर्षी पावसाळ्यात आहे ना, युट्यूबवर आपले ते नंबर 1 टिप्स आहे ना टोमॅटोच्या, त्या बघून आणि जवळजवळ माझा 25 जुलैचा प्लॉट मी साधारण 31 जानेवारी पर्यंत शेवटचा तोडा केला होता. एवढाच म्हणजे तिथं तुम्हाला रिझल्ट आला, तिकडे मला रिझल्ट भेटला होता आणि मग तुम्ही हा मिरचीचा प्लॉट रजिस्टर केला. आता हा मिरचीचा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. तुमचा पहिला तोडा सुरू आहे. एक अर्धा झाला का तोडायचं? नाही, अजून नाही. किती क्विंटल माल गेला? माझा ना सर 160 फुटाची सरी आहे. बर. एका सरीला 1 क्विंटलच्या पुढे माल निघू राहिला. अशा 32 सरी आहे माझ्या. म्हणजे जवळजवळ 32-34 क्विंटल पहिलाच फुडाल 3 टनाच्या 3 टनाच्या पुढे माल निघाला. दर काय मिळतोय? दर रात्री 54 जायले, परवाच्या दिवशी 57 गेला होता. म्हणजे 50 क्रॉस आहे. 50 क्रॉस आहे. नक्कीच पहिल्याच तोड्याला जर 3 टन माल मिळतोय, 50 क्रॉस बाजार, म्हणजे तुमचा खर्च सगळा निघून येणार. हो सर. तर अजून आपल्याला कसं उत्पादनात वाढ करता येईल? थ्रिप्सचा प्रादुर्भाव होऊ न देता आपल्याला फुलांची संख्या वाढवायची, फुलाचं फळामध्ये रूपांतर करायचंय आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचंय. त्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना थ्रिप्सच्या अडचणी असतील तिथं दिवसाआड 2 फवारण्या घ्या. त्यातली पहिली फवारणी घ्यायची अल्टीमेर, UPLचा अल्टीमेर 50 मिली आणि सनरूप 500 मिली. एक दिवस जाऊ द्या. तिथं तुम्हाला वाढलेल्या उन्हामध्ये आणि येणाऱ्या फुलांचं फळामध्ये रूपांतर, झाड ट्रेसमधून बाहेर आणायचंय. उन्हाच्या त्रासापासून बचावात्मक कार्य करण्यासाठी तिथं 200 लिटरला ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कॉम्बिपट 100 ग्रॅम. याच दरम्यान तुमच्याकडे डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डू आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही स्पॉट किलर 250 मिली, 22 200 ग्रॅम किंवा Z78 400 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना जो पहिला स्प्रे तुम्ही घेतला अल्टीमेर 50 मिली, सनरूप 500 मिली, त्याच्यानंतर एक तिसऱ्या चौथ्या दिवशी कीटकनाशकचा संध्याकाळच्या वेळी स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला. तिथं साधा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला. लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार 250 मिली असा साधा स्प्रे घ्या. त्यानंतर फुलांची संख्या वाढवायची आहे, मिरची लांब झाली पाहिजे, तिथं तुम्हाला घ्यायचं आहे GA 1 ग्रॅम, फक्त 1 ग्रॅम GA, ग्राफर 50 मिली. फक्त मिरची पिकामध्ये हा स्प्रे नीट लक्षात घ्या. GA 1 ग्रॅम, ग्राफर 50 मिली, 04932 500 ग्रॅम आणि बोरॉन 100 ग्रॅम. यांनी तुमची फुलांची संख्या भरपूर प्रमाणात वाढेल. आता फुलाचं फळामध्ये रूपांतर करायचंय. फुलं वाढले, फुलाचं फळामध्ये रूपांतर करायचंय. फुलात थ्रिप्स येऊ द्यायचा नाही. परत एकदा तिसरा कीटकनाशकचा हात घ्यायचा आहे तुम्हाला. जेमिझोन 250 मिली, सनरूप 500 मिली, पेगासस 250 ग्रॅम. पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, ब्लॅक थ्रिप्स असेल, हे 3 स्प्रे लगातार 2-2, 3-3 दिवसाच्या अंतराने घ्यायचे. त्याच्यानंतर एखादा अँटीबायोटिक म्हणजे सिस्टमॅटिक कीटकनाशकचा स्प्रे घेताना स्पिंटर 50 मिली घेऊ शकतात, सिमोडिस 200 मिली घेऊ शकतात किंवा एक्सपोनस एकरी 34 मिली असा कीटकनाशकचा एखादा स्प्रे अधूनमधून 10व्या-12व्या दिवशी घेत राहा. स्पॉट किलर Z78 झालं. त्यानंतर करपा, डावणी, भुरी याच्यासाठी मिरॅविड्यू, सिमोडिस सोबत मिरॅविड्यू किंवा प्लेन मिरॅविड्यू 100 मिली, ॲक्रिशिवा 100 मिली, स्कोर फॉलिक्युअर 100 मिली असाही स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. मित्रांनो, अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना पहिला तोडा ज्या वेळेस येतो, पहिला तोडा सुरू होतो, जसं त्यांनी सांगितलं 160 फुटाची गल्ली आहे आणि एका गल्लीला 1 क्विंटलच्या पुढे माल मिळतोय. आज त्यांच्या जवळजवळ म्हणजे 15-20 किती गल्ल्या आहे? सगळ्या 32, एक 12-13 गल्ल्या तोडायच्या झालेल्या आहेत. 15 गल्ल्या आपण पकडल्या. अजून म्हणजे तिकडं जाईपर्यंत परत पाठीमागून तोडा येणार आहे. अशा वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन दर 5व्या दिवशी पहिल्यांदा द्यायचं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 2.5 किलो
मास्टर 15-30-10, 2.5 किलो मास्टर 15-30-10 या खताची ग्रेड तोडा निम्मा झाल्यानंतर द्यायचा आहे. म्हणजे तुमचा तोडा पूर्ण होईपर्यंत पाठीमागून तुम्हाला परत एकदा, जसं पहिल्या तोड्याला दादांनी म्हणजे 32-33 क्विंटलची गॅरंटी, तर त्याच्या पुढे आपल्याला 40 क्विंटल पर्यंत आपण गेलो पाहिजे. त्यासाठी हे कामकाज करणं सातत्याने गरजेचं असेल. परत 5-6 दिवसांनी तुम्हाला पुढची खताची ग्रेड द्यायची आहे, तिथं तुम्हाला द्यायचं आहे. जमिनीतून 5 किलो 1261, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 4 स्ट्रोक आणि 15-30-10 दिल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी 5-5 किलो 1261 मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर परत 5-6 दिवसांनी एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो 10-40-40. हे 15 ते 18 दिवसामध्ये 3 खताचे डोस आणि फवारण्या सातत्याने आपल्याला अशाच पद्धतीने सुरू ठेवायचे आहे. शरद दादा, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मिरची ज्या वेळेस सुरुवातीला फ्लॉवरिंग मध्ये होते, वाढीच्या काळात फुल टेम्परेचर होतं. आजही टेम्परेचर आता 4 दिवसापूर्वी तर 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता तरी मिरची इतकी तजेलदार दिसते, वरती शेंडा, वरती पण सेटिंग, असं इतकं छान सेटिंग दिसतंय वरती शेंड्याला. खाली तर सेटिंग आहेच, खाली एवढं सेटिंग आहे बघा, प्रत्येक झाडाला सेटिंग बघा, तुम्ही बघू शकतात, आतमध्ये बघू शकतात. हे बघा सेटिंग. तर याच्या पाठीमागचं रहस्य काय सांगा डॉक्टर किसान. मी कसं म्हणजे मोकळं सांगू का आमच्याकडे ना, म्हणजे इथून मागे जेव्हा आम्ही तांबाटे बिंबाटा लावायचो आणि त्यात एखादा ट्रे आणायचो लावायला मिरच्या खासाठी, बोलावं एखादा ट्रे एखादी सर कधीच झाले नाही, सगळ्या व्हायरस पकडून जायचे. आता पण कुठं मला जसं मागच्या वेळेस तांबाटीमध्ये थोडासा अनुभव आला, त्यावेळेस डोळे झाकून मी विश्वास ठेवला, म्हटलं आता लावू आपण. जर नाहीच झालं, समजा व्हायरस येईल, जर आला किंवा जर गोळा होऊन गेला, तर उपटून टाकू आणि लगेच काहीतरी दुसरं पीक उभं करू, असा मी लावतानाच प्लॅन केला होता. पण एक मोठं मन करून आता लावायची म्हणून लावली. डॉक्टर किसानवर विश्वास ठेवला, जे खरं तर सक्सेस झालं. चमत्कार आहे ते नमस्कार आहे. म्हणजे टोमॅटो मध्ये त्यांनी युट्यूबला ऐकून काही गोष्टी केल्या आणि तो प्लॉट, जुलैचा प्लॉट जानेवारी 31 पर्यंत चालवला, म्हणजे 6-7 महिने चालवला. आणि तिथं त्यांनी विश्वास संपादन झाला त्यांचा की डॉक्टर किसानचं वेळापत्रक जर वापरलं तर आपलं पीक चांगलं होतं, मिरची लावूया, वेळापत्रक व्यवस्थित फॉलो करूया. आणि त्या पद्धतीने केलं. आज पहिला तोडा 32-33 क्विंटल म्हणजे 3 टनाच्या पुढं, तेही 20च गुंठ्यामध्ये मिळतोय. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला या मिरचीचा आपण जवळजवळ 15-16 टनाच्या पुढं 20 गुंठ्यामध्ये जसं शक्य होईल तसं 20-22 टनापर्यंत जाण्याचा आपला निश्चय असणार आहे. आणि तो पूर्ण करू. परत एकदा 4थ्या-5व्या तोड्याला मी येईल, त्यावेळेस किती उत्पादन मिळालं तो देखील व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आज आपण देऊ. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. मिरची पिकात जर भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर थ्रिप्सचं नियोजन, भुरी डावणीचं नियोजन आणि फुल संख्या मिळवताना योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर भरघोस उत्पादन मिळाल्याशिवाय राहत नाही. उत्तम उदाहरण शरदकडून आपण ऐकलं. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.